शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा राज्यातील महायुती सरकारने सौर कृषी पंप योजना सुरू केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच 60,000 सौर कृषी पंपाचे लोकार्पण करण्यात आले। शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60,000 पंपांचे वाटप करण्यात आले। शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या त्या पंपांचा उमा वितरविला असून पुढील 5 वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारने उचलली आहे। या योजनेअंतर्गत सर्वाधिक कृषी पंपांचा लाभार्थी म्हणून संभाजीनगर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे। येत्या 18 महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार असून शेतकरी हितांचे निर्णय घेणाऱ्या महायुती सरकारचे शेतकरी अभिनंदन करत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, मुंबई। शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांची सुरुवात संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60,000 पंप देण्यात आले आहेत। त्या पंपांचा विमा उतरवण्यासोबतच पुढील 5 वर्ष पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी देखील सरकारने उचलली। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत। येत्या 18 महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। देवाभाऊंच्या राज्यात वेगवान निर्णय आणि घडतोय समृद्ध महाराष्ट्र।